तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत फोडणी दिलेली डाळाची आमटी. तर त्याच्यामध्ये टमॅटो आपण ते तसे पदार्थ घालणार आहोत. आज आपण ते या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. चला तर पाहूया. डाळ कुकरला लावून घेत आहोत आम्ही, आणि त्यासोबत काय तर अजून खायला लागेल म्हणून आम्ही भात घेतला आहोत. हे पण भात धुवून घेतला आहोत आम्ही. धुवून घेऊन आता दोन्ही कुकरला लावणार आहोत. टमॅटो कापून घ्यायचा आहे ते डाळ मध्ये कुकरला लावताना. हा टमॅटो आम्ही कापत आहे. टमॅटो मस्त बारीक बारीक कापून घ्यायचा आहे. आता टमॅटो ह्याच्यात डाळीत घालायचं आहे. पहिला थोडे खाली पाणी घालायचे असते. कुकरमध्ये खाली पाणी घालून घ्यायचं आपल्याला. मग खाली भात ठेवायचं पहिला. आता मीठ घालायचं त्या भातावर थोडं. आता आम्ही डाळ लावत आहोत. डाळ लावून झालाय. आता कुकरचं वरचं ढक्कन लावायचं आहे. आता कुकर आम्ही ठेवलो आहे गॅसवर शिजवायला. 10 मिनिटात हे शिजेल आणि 5 शिट्ट्या व्हायला पाहिजे. 5 शिट्ट्यानंतर आपण भेटूया. तुम्ही पण मस्त घरात बनवू शकता डाळ. तुम्हाला काय आवडत असेल. मी खूप रेसिपी टाकणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आधीपासून पण रेसिपी आहेत. आपण ते करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणते पदार्थ आवडते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी त्याची रेसिपी तुम्हाला पाठवेन. मित्रांनो, दुसरी शिट्टी वाजली आहे. आता सध्याला दुसरी शिट्टी वाजली. अजून 3 शिट्ट्यांचा आपल्याला वेट करायचा आहे. मित्रांनो, तिसरी शिट्टी वाजत आली आहे. आपण पाहू शकता. अजून 2 शिट्ट्यांचा वेट करूयात. चौथी शिट्टी या जागी वाजत आहे. 5वी शिट्टी वाजत आहे. मित्रांनो, या जागी 5 शिट्ट्या कंप्लीट झाल्यात. आपण आता गॅस बंद करूयात. मी गॅस बंद केलोय. आता आपण ते काढूयात. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. शिट्टी सगळे झाल्यानंतर गॅस बंद करून लगेच आपल्याला कुकर उघडायचं नाही. कारण की कुकरमध्ये खूप वाफ असते. 10 मिनिटानंतर आपण उघडू शकतो की ते आतलं हवा हलकी होते. मग आपण उघडू शकतो. आता आपण 10 मिनिटं वेट करू. मित्रांनो, डाळ आपली शिजून झाली आहे. पाहू शकता आपण. मस्तपैकी डाळ शिजला आहे. गरम गरम वाफ येत आहे. आणि आता आपण भात पाहूया. आता मी डाळ काढत आहे. भातातलं पण मस्त वाफ येत आहे. तर मित्रांनो, आता आपण हळद घालत आहेत थोडासा. आता धने पावडर घालूयात, म्हणजे ऍड करूयात. सब्जी मसाला घालूयात. लाल तिखट घालूयात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही केवढं तिखट घालायचं आहे. बाकी सगळं तर आम्ही सांबार मसाला घालत आहोत. आता मीठ ऍड करत आहोत. थोडं टेस्ट येण्यासाठी गूळ पावडर वापरतो आम्ही. तुम्हाला घालायचं तर घालू शकता, नाही तर नाही. मित्रांनो, आपण आता रवी त्याला उकळून घेणार. आपण रवीने एकजीव करून घेणार. आमच्या भाषेत ह्याला म्हणतात, आमच्या भाषेत त्याला रेवडी म्हणतात. पाहू शकता. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक सांगतो, तुपाची फोडणी आणि तेलाची फोडणी सेमच असते. फक्त तूप आणि तेल ऍड करायचं असतं. तेलाची फोडणी द्यायची असेल तर तेल ऍड करा. तुपाची फोडणी द्यायची तर तूप ऍड करा. असे 2 पदार्थ याच्यात डिवाइड होतात. फक्त सेमच असतं. तेल एक ऍड होतं. तेल असल्यावर तूप घालू शकत नाही. तूप असल्यावर तेल घालू शकत नाही. मला तुपाची फोडणी आवडते. जर तेलाची फोडणी तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आता मी गॅस पेटवतो आणि थोडं हळू करायचं गॅस. गरम झालं की आपण जिरे मोहरी घालूया. असं पाणी ऍड करायचं आपल्याला वरनं. आता पातेल गरम झालंय. आपण एवढे सगळे मोहरी टाकूयात. मोहरी टाकताय तुम्ही. आता जिरे टाकून सांभाळून टाकायचं. मोहरी उडतात मध्ये मध्ये, आपण पाहू शकता. 2 चमचे तूप घालूयात. मित्रांनो, आता मी कढीपत्ता घालतो. एकदमच उडत आहे. मित्रांनो, आता मी हिंग घालतो. फोडणीला पण मिक्स करून घेऊयात. आता फोडणीला थोडा वेळ लागेल. आता मी डाळीचं मीठ घालतो. चांगलं जाळून सगळं डाळ पातेल्यात काढून फिरवायचं. आमटीला आता 5 मिनिटं शिजवायला ठेवायचं. त्याला छान कलर येईल आणि ती बनवून. तर मित्रांनो, आपण पाहू शकता तुपाचं इतकं छान वास येत आहे ना. मन तल्लीन होत आहे माझं. तर आता वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून झाली आहे. आमटीच्या वरती असं छान कलर येत आहे आणि तुपाचा असं थर आलाय वरती. आमटी आता उकळायला येत आहे. आमटी बाजू साईडने उकळत आहे.
मिनिटं उकळल्यानंतर हे पदार्थ रेडी टू ईट होईल. बघा आपण ते किती लवकर लवकर उकळत आहे. मस्त आता ताटात भात काढून घेत आहोत. पंगतीची तयारी चालू आहे इथं. तिकडे पंगतीची तयारी चालू आहे आणि हे इकडं उकळत आहे जोर जोरात. त्या जागी आपले जेवणासाठी आमटी तयार आहे. आपण वाढून घेऊ. आमटी आणि भाताची कॉम्बिनेशन तर कधी विसरू शकत नाही आपण. तुम्हाला तर माहीत असेल. आता ह्याच्यावर येणार तुपाचे थर येणार. मित्रांनो मला तूप खूप आवडतं आहे. बघा आपण पाहू शकता तूप इथं मी घालत आहे आणि मला तूप एवढं आवडतं ना, अतिशय तूप आवडतं. मी कोणत्या पण गोष्टी तूपच घालून खातो. कारण आता आपण पाहू शकता मी चमचाचा वापर केला नाही, कारण की आपल्या हाताला 5 बोट आहेत. 1 2 3 4 5. 5 बोटांनी आपण 5 चमच्यांनी खाऊ शकतो. 1 चमचा घेऊन टाकलं 5 चमच्यांनी खावा तुम्ही. तुम्हाला तर माहिती आहे मी जे बनवते ते मला तर खूप आवडतं. तुम्ही पण मी जे सांगितलं ते रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा आणि ट्राय पण करा. आता मी सगळं खाऊन दाखवते तुम्हाला. सगळेच करतात. आता मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये काय तर कशी झाली आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा. आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ आवडते ते कमेंटमध्ये पाठवा. मी तर तुम्हाला त्याची रेसिपी तुम्हाला पर्सनल पाठवेन, नाहीतर मी यूट्यूब चॅनलला पाठवेन. हा व्हिडिओ करण्याबद्दल एक फायदा होतो. माझी मम्मी जॉब करते. माझी मम्मी टीचर आहे. तिला पण मदत होते मी हे सगळं केल्यावर. आणि अजून एक